सखा दादा झाले का पोहे? वास तर छान येतोय. छानच झाले असणार. नाही व्हायलाच हवे, नाहीतर मग मोठ्या बाईंना सगळ्यांसाठी पुन्हा नाश्ता बनवायला लागेल. मेन्शन नोट. चांगलेच झाले असणार. सखा दादा तुम्ही ना सगळ्यांना बोलवून आणा. तोपर्यंत मी पोहे वाढते, चहा गरम करते. चहा आणि पोहे देऊन मस्त सरप्राईज देऊया सगळ्यांना. आणि हो भांडी पण घासायची आहेत ना? अहो ते तर काम मी करतो. नाही सगळी कामं मीच करणार. एक सांगू का, या घरात एवढ्या बायका आहेत, मी पण काम करतो, पण एवढ्या स्पीडनं कोणी काम केलं नाही. आणि तुम्ही एकटीने एवढं केलं, आणि तेही वेळेत. मग मुंबईची आहे मी. स्पीड आमच्या अंगातच भिनलेला असतो. पायांना चाकच लावून फिरतो ना आम्ही. कुठलंही संकट, कुठलीही परिस्थिती येऊ दे, त्यातून मार्ग काढून आनंदाने जगायला शिकवते हे शहर. खरं माहीतच नाहीये मुंबईला. आता इथे सुद्धा सगळं समजून घ्यायला वेळ जाईल, पण मार्ग काढेन मी. नक्की. मी बोलू नको सगळ्यांना? हो हो. मुंबईच्या स्पीडने आलोच लगेच. इथून पुढे प्रत्येक जण तुझ्याकडनं अपेक्षा ठेवायला लागणार. तू प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार आहेस का? तू करणार आहेस का प्रत्येकासाठी वेगळा चहा? तू स्वतःला या घरात जुळवून नाही घेऊ शकत. चहा आलाय. बयाजी हा तुमचा कमी साखरेचा चहा. रत्नाक्का हा तुमचा कडक आलं घातलेला चहा. बापू काका तुमच्यासाठी स्पेशल ऐश्वर्या चहा. आणि ताई काकी हा तुमचा स्ट्रॉंग चहा. बाळा काका तुमचा तुळस आणि दालचिनी घातलेला औषधी चहा. मोठ्या बाई तुमचा गुळाचा चहा. अरे वा. आणि सुहास भाऊजी येस, हा तुम्हाला जसा लागतो अगदी तसाच चहा. थँक्यू. मॉम तुझ्यासाठी ब्लॅक टी. थँक्यू. आणि तुझ्यासाठी ग्रीन टी. डॅड तुझ्यासाठी ही कॉफी. हा सखा दादा हे नक्की तूच आहेस ना दीदी? कारण कॉलेजमध्ये असताना तू म्हणायचीस घरातली कामं तू करू शकत नाहीस. हो, कारण तेव्हा हे सगळे नव्हते ना माझ्या आयुष्यात, ज्यांच्यासाठी मला काहीतरी करावंसं वाटेल. फक्त मॉम आणि डॅड दोघच. आणि आम्ही तिघं एकत्र असे घरात खूप कमी असायचो. आणि मग मी या घरात आले, जिथे सगळे लोक कायम एकत्र असतात. या घरातल्या प्रत्येकाने मला काही ना काहीतरी दिले, भरभरून दिले. त्यामुळे आता मी जे काही करते ते काहीच नाहीये त्यापुढे. सकाळी सगळ्यांच्या आधी उठली पोर, सगळी कामं केली एकटीनं. पण आता रोज असं नाही करायचं बरं का? का? अगं सकाळी उठून आम्ही काय करणार? मोठ्या बाई अगदी पावलावर पाऊल टाकते सूर. वा माझी तर खात्री पटली आता की आता माझं टाइम टेबल बिघडणार नाहीये. हो मला पण उशीर होणार नाही कधी. पण मात्र आज मला अगदी 15 मिनिट उशिरा गेलं ना तरीही काही हरकत नाही. अदिती तू खूपच लवकर मोल्ड झालीस ग. नाही म्हणजे मुंबईला तू उठायच्या आधी हे सगळं आपले नोकर रेडी ठेवायचे. तू इथे लवकर उठून सगळ्यांसाठी इतकं केलंस की ह्या घरात नव्या सुनेला एकटीनेच सगळं करायला लावायची प्रथा आहे. नाही नाही तसं नाही हो. आम्ही सगळ्या जणी मिळून करतो. म्हणजे अगदी सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं. आज आदिती आमच्या सगळ्यांच्या आधी उठली आणि सगळी कामं ओरखली सुद्धा तिनं. काल मला बोलली सुद्धा नाही. मॉम अगं आता सून आहे मी या घरची आणि मला आवडतं ती सगळी कामं करायला. हॅलो एव्हरीबडी, घ्या गरमागरम पोहे फॉर ऑल, मेड बाय माय सिस्टर. मॉम खूपच छान आणि सुंदर नाश्ता बनवला तुमच्या डॉटरने.
मस्त. सिद्धू, आत्ता आवरून झालं तुझं? अरे तुझ्या बायकोने पहाटे उठून सगळी कामं केली सुद्धा. देवपूजा पण केली आणि तुळशीला पाणी पण घातलं. चहा तर एकदम फर्स्ट क्लास झाला. सिद्धू बस, पोहे खाऊन तर बघ, कमाल झालेत. अरे कुणाचीही मदत न घेता केले तिने पोहे. सुनबाई खूपच छान झाले बर का. सिद्धू भाऊ, तुम्ही पण बसा, नाश्ता करा. एकच नंबर पोहे केलेत माझ्या सिस्टरने. अरे सिद्धू बैस ना. हो सिद्धू बस ना. आदिती तूही बस. अरे कसे झालेत रे पोहे? एवढंच? अरे जरा कौतुक कर ना बायकोचं. एकटीने सगळी कामं आवरलीत आज तिने. एवढे छान पोहे केलेत, चांगले झाले म्हणावं. एवढंच? अरे नवऱ्याने 4 प्रेमाच्या शब्दांनी बायकोचं सगळ्यांसमोर कौतुक केलं तर तिलाही छान वाटतं रे. चांगले झालेत पोहे. बस एवढंच? बर चल, बरं आता तिला. बरं नाही म्हणजे पोहे झालेत तिखट, पण तुझ्या हातचा घास खाऊन गोड लागेल बघ तिला. कशाला? अहो भरवा ना. सिद्धू भरव रे. बरं दादा, बरं. लाजताय काय, आता लग्न झालं तुमचं. भरव रे सिद्धू. एक दिवस चॅलेंज जिंकलीस याचा अर्थ असा नाही की तुला सगळं सांभाळता येतं. चहा, नाश्ता, पूजा एवढं केलं म्हणजे सगळं येत असं नाही. फक्त एक दिवस. कामं आहेत, माणसांचे स्वभाव समजून घेणे, आत्ता कुठे सुरुवात झाली. बघूया टिकून राहतेस का. बघ ना, तू विचार कर. तोपर्यंत मी तुझा टॉवेल, तुझ्या आंघोळीनंतरचे कपडे आणि एक्सरसाइज नंतर प्रोटीन लागेल ना तुला, ते सगळं रेडी करते आणि आपली खोली सुद्धा स्वच्छ करते. आलेच मी, आलंच जरा. सेठ, तू इतक्या लवकर उठलास? तुला समजवायला. मला समजवायला? काय? अदिती, हे आपल्यात जे काय चाललंय ना, पैज वगैरे, ते थांबूया आपण. का? कारण मी मान्य करतो की तुला हे सगळं जमेल. बस. सेठ, पण तू हे मान्य करावंस फक्त म्हणून नाही करत आहे मी हे सगळं. अगं मग तू हे सगळं काय मनापासून करतेस का? ऑफकोर्स. बस ना, अजून कशाला वाद वाढवतेस?
हे सगळं करून तुला काय सिद्ध करायचंय की बघा मी कशी आदर्श सून आहे, हे घर कसं मी एकटं सांभाळते. मग तू घरच्यांना अजून प्रेमात पडणार आणि मी त्यांना जेव्हा सांगायला जाणार की मला अमेरिकेला जायचंय तेव्हा हे सगळं मला कठीण होणार. हेच करून दाखवायचंय ना तुला. सेठ सेठ प्लीज मला सांग, तुला नेमकं काय हवंय? तू माझ्यासोबत अमेरिकेला हवं, दुसरं काय हवं असणार. आणि त्यातच तुझं भलं आहे आणि ते तुला समजत नाही. आणि नवरा म्हणून तुला समजवणं हे माझं कर्तव्य आहे आणि तेच करतोय. मग आपण दोघांनी इथेच राहणं, आपलं करिअर, आपला संसार सगळ्याच दृष्टीने यातच आपलं भलं आहे हे तुला समजावणं बायको म्हणून माझं कर्तव्य. तुला कळत कसं नाही आदिती? तिथे आपण आनंदात राहू. तुला कसं कळत नाहीये सेठ? इथे काय कमी आहे? इथे आनंद नाहीये का? उलट खूप आनंद आहे या घरात, आयुष्यभर पुरून उरेल इतका. हो ना, काहीच कमी नाहीये इथे. इथे सुद्धा आपण आनंदात राहू. पण मला आता इथे आयुष्य काढायचं नाहीये. आणि मला हेच आयुष्य हवं असेल तर? अदिती मला काय वाटतं, मला काय हवंय हे तुला समजूनच घ्यायचं नाहीये. तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतेस. सेठ उलट मी आपला विचार करतेय, स्वतःचा नाही. माझ्या प्रत्येक डिसिजन मध्ये आपण आहोत. हे घर आहे, ही माणसं आहे. पण तू मी काय? सेठ तुला वाईट वाटेल कदाचित, पण हेच खरं. तू स्वतःचा विचार करतोस, फक्त तुझा, तुझी स्वप्न, तुझं करिअर, तुझं काम. माझी फक्त सोबत हवी आहे रे तुला. आता सुद्धा हे भांडण काढून मला उशीर करून हेच सिद्ध करायचं ना तुला की मला या घरात जुळवून घेणं कठीण जाईल. पण तसं नाही होणार सेठ. आणि तुला हेच वाटतंय ना की सगळ्यांच्या मनात माझी चांगली इमेज क्रिएट करण्यासाठी, दाखवण्यासाठी म्हणून मी हे सगळं करते. तर वाटू दे तुला तसं. मला माहितीये मी प्रामाणिक आहे स्वतःशी. मला हे सगळं करायला मनापासून आवडतं, आनंद मिळतो म्हणून मी हे सगळं करते. आणि मी ते करणार. तुला आनंद मिळतो ना, तुला आवडतं ना, तर मी पण बघतोच तू हे सगळं कसं करतेस. तुला काय झालं का हसायला? हा मला इतकं बरं वाटतंय की नव्या सुनेची दहशत इतकी की रत्नाक्का तुम्ही सुद्धा लवकर उठून चहा करायला आल्या. हो ना. दहशत नाही अगं, पण वेडी आहे ही मुलगी. हा तू मला सांग, असं सोपं आहे का सगळ्यांच्या आवडीचा चहा बनवणं, ते पण एकटीनं? बरोबर आहे, त्यासाठी देशमुखांची सून असणं आवश्यक असतं. ओरिजिनल असून काही उपयोग होत नाही. हो का? मग तू आहेस ना देशमुखांची सून, मग तू करा सगळी कामं. केली असती हो, पण आमच्या सगळ्या सुनांची एक टीम आहे. आम्ही सगळ्या मिळून एकमेकींना मदत करत कामं करतो. आज पण आदितीने एकटीने कामं करायला नको म्हणून आम्ही सगळ्यात पहाटेच उठलोय. ताई राहू द्या, मोठ्या बहिणीशिवाय तुम्हा सगळ्या जणींचं पान नाही हलत. हो, थोरल्या सुनबाई आहेत ना त्या, त्यांचा मान आम्ही राखतोच हो. तसाच घरातल्या लेकीचाही राखा. सिद्धू हे काय, तुम्ही लवकर उठलात? तू आम्हाला सांग, तू कसं काय एवढ्या लवकर उठला? आज काय नवरा बायकोनं मिळून सगळी कामं करायचं ठरवलंय की काय? अरे आदित्यने येऊन सगळी कामं करू नये त्या भीतीने आम्ही लवकर उठलोय. बिचारी रोज एकटी करणार का? आणि आम्ही बरं करू देऊ रे तिला. अरे देवा, मग आता आदितीला जाऊन सांगतो मी की आजचा प्लॅन नको करायला. अरे काय प्लॅन होता तो तरी सांग ना. नाही काय नाही, म्हणजे आता काल नाही का तिने सगळ्यांच्या आवडीचा चहा बनवला होता, तसं तिला आता प्रत्येकाच्या आवडीचा नाश्ता बनवायचा आहे. काय? हो, म्हणजे तिने हट्टच धरून ठेवलाय तसा आणि म्हणते की एकटीच करणार. अरे तिला एकटीला नाही जमणार. अरे तिला हे असं करावं असं वाटलं ना, हेच खूप आहे. हो ना, किती करते ना सगळ्यांसाठी ती. पण तिला सांग, असला वेडेपणा नको. आपण फार फार तर एकाच दिवशी 2 प्रकारचे नाश्ते बनवतो. सगळ्यांसाठी वेगवेगळा त्यांच्या आवडीचा नाश्ता नको बाबा. मी काय म्हणतो, करू द्या ना तिला. तिने खूप तयारी केली आहे, म्हणजे इंटरनेटवर वेगवेगळ्या रेसिपीज बघितल्यात,
खूप एक्साइटेड ती आणि फक्त आजचा दिवसच करणार आहे, रोज रोज नाही. बर ठीक आहे, मी मदत करेन तिची. झालं? मी तुम्हाला सांगितलं ना, तिने हट्टच केलाय तसा की मी एकटीनेच करणार म्हणून. आणि तिला करू दे एकट्याने, तिला खूप असं मनापासून वाटतंय करावं असं. आणि काय तिने एखादी गोष्ट अशी मनापासून ठरवली ना आणि ती झाली नाही तर ती खूप डिस्टर्ब होते. आणि हो, मग तिला असंही वाटेल की काल तिने जो काही नाश्ता केला होता तो कुणालाच आवडला नाही म्हणून तुम्ही सगळं असं म्हणता. बरं बाबा, करू देत. बरं ऐका ना, खरं तर तिला तुम्हाला काही सांगायचं नव्हतं, तिला सरप्राईज द्यायचं होतं. तेव्हा ती नाश्ता करेपर्यंत ना तुम्ही तुमच्या खोलीमध्येच थांबा प्लीज, अजिबात बाहेर येऊ नका. आणि तिचा नाश्ता करून झाला की मी बोलवतो तुम्हाला. सिद्धूर आणि तिला काही लागलं तर सखा पण शेतावर जाणार आहे रे. मी आहे ना, मी करीन तिला मदत. काय बाई तुमचं प्रेम. बरं जातो आम्ही, ठीक आहे. पण एक कर, तिच्यासाठी कॉफी केली आहे ना ती तिला दे. हो देतो मी, पण ऐका नाश्ता होईपर्यंत तुम्ही अजिबात बाहेर येऊ नका, खोलीतच थांबा, नाही तर मध्येच मदत करायला या. हो रे बाबा, आता नाही येत आम्ही खोलीत जातो आणि नंतर मग सरप्राईज झाल्याची ऍक्टिंग पण करू. बस. हो बरं ऐका ना, मला तुम्ही लिस्ट देता का कोणाला काय काय आवडतं? थांब. आदिती, आज कळेल तुला या घरात कायमचं राहणं किती कठीण येते. आदिती, मोठी बहिणी कॉफी पाठवली आणि हो बाकीच्या बायकांनी चहा सुद्धा केला. अरे वा, म्हणजे झालं ना तुझ्या मनासारखं? नाही म्हणजे मगाशी भांडलास, मुद्दाम उशीर केलास आणि आज अदितीला सगळ्यांसाठी चहा बनवायला जमलं नाही हे सिद्ध केलंस, हो ना? सेट, पण एक गोष्ट कळत नाहीये तुला. तुला असं वाटतंय ना की ही सगळी कामं मला रोज करावी लागतील, तर तसं नाहीये. या घरातल्या माणसांना माझ्याविषयी इतकं प्रेम, इतका रिस्पेक्ट आहे ना की तेच ही सगळी कामं मला रोज एकटीला करूच देणार नाही. अदिती, पण तुला सगळ्यांसाठी करायचं आहे ना, काय तर तुला आदर्श सून म्हणून दाखवायचं आहे ना. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तुझं काम मी करून आलोय. आणि मी आत्ताच सांगून आलोय की अदिती प्रत्येकाच्या आवडीचा नाश्ता करणार आहे, ते पण एकटी, आणि सगळ्यांना सरप्राईज देणार आहे. एक मिनिट. ही लिस्ट आहे, ही तुला मोबाईलवर सेंड करतो, जरा बघून घे. तुझ्या आवडीच्या माणसांचा नाश्ता बनवायचा आहे ना तुला. आदिती, पण जमेल ना? नाही म्हणजे कसं आहे, आता बाळा काकाला क्लिनिकमध्ये जायचंय, सुहासला कॉलेजला जायचंय, नाना काकाला बागेत जायचंय, आप्पांना शेतात जायचंय, आणि बापू काका त्यानंतर गोठ्यात जायचंय, आणि सगळ्यांना निघायची घाई आहे. तुझ्याकडे फक्त 1 तास आहे. वेळ कमी आहे तुझ्याकडे, जमतील ना तुला एवढे पदार्थ करायला? थँक्यू सेठ, स्वतःसाठी गोष्टी अजून कठीण केल्याबद्दल. भरपूर काम आहेत, आलेच.